नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना यासाठी अर्ज जो आहे तो आपण आपल्या मोबाईलमध्ये पण करू शकतो. त्यासाठी जे ॲप आहे का ते नारी शक्ती दूत हे ॲप आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करायचं आहे. तर याच्यामध्ये हे बघा नारी शक्ती दूत ॲप आहे. हे तुम्हाला दिसत असेल. तर हे नारी शक्ती दूत ॲप आपण डाउनलोड करा आणि जेव्हा डाउनलोड करसाल त्याच्यानंतर तुम्हाला त्या नारी शक्ती दूत ॲपमध्ये सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. आणि नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जी आहे त्याविषयी त्या नारी शक्ती दूत ॲपमधून अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, आपण लगेच या नारी शक्ती दूत ॲपमधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा कसा अर्ज करायचा आणि याला काय कागदपत्रे आणि डॉक्युमेंट लागणार आहेत ते लगेच बघूया. चला तर मित्रांनो, लगेच बघूया. तर नारी शक्ती दूत ॲप हे ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर हे बघा मुख्यमंत्री साहेब आपले शिंदे साहेब दिसत आहेत. नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे असं तुम्हाला स्क्रीन दिसेल. त्याच्यानंतर नारी शक्ती दूत हे ॲप जे आहे याच्यात कसा लाभ घ्यायचा, काय याची नोंद करायची आहे याविषयी आहे. तर मित्रांनो, याला स्किप करा आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला प्रोफाईल अपडेट करायचं आहे. प्रोफाईल मग अपडेट करते वेळेस तुमचं नाव वगैरे टाकायचं आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायची आहे. ईमेल आय डी हे व्यवस्थित भरा. त्याच्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना याविषयी एक हेडिंग दिसेल, त्याच्यामध्ये त्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर ही असल्या प्रकारची स्क्रीन तुमच्यासमोर दिसेल. त्याच्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे. ह्या जागी आपल्याला संपूर्ण महिलेचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पतीचं नाव टाकायचं आहे, पती असेल तर. जर लग्न झालं असेल तर पतीचं नाव टाकायचं आहे. जर लग्न झाले नसेल तर वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर जन्मदिनांक हा टाकायचा आहे. त्यानंतर जिल्हा, जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे. जसं की माझा हिंगोली आहे, तर हिंगोली निवडणार. तिथून आपल्याला गावाचं नाव टाकायचं आहे. गावाच्या नंतर आपली नगरपंचायत जी आहे त्याचं टाकायचं आहे. जसं की हिंगोलीमध्ये माझं वसमत आहे, तर वसमत हे टाकायचं आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि पत्ता पुन्हा एकदा पत्त्यामध्ये आपलं गाव, पोस्ट वगैरे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक हा आपला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे, जो की अचूक असला पाहिजे. त्याच्यानंतर हा आधार क्रमांक हा व्यवस्थित भरायचा आहे, जो की त्या महिलेचा भरायचा आहे, ज्यांच्या नावाने आपल्याला ही अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर शासनात आपण कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे किंवा नाही याविषयी माहिती टाकायची आहे. घेतला असेल तर विभागणी या योजनेतून निवडायचं आहे, नसल्या तर ते आपल्याला नाही म्हणून टाकून द्यायचे. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती आपण विधवा, अविवाहित, विवाहित अशा प्रकारचं टाकून द्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन तुम्हाला सूट होईल ते टाकून द्या. त्यानंतर आपल्या बँकेचं जे पासबुक आहे ते घ्या आणि त्याचं बँकेचं संपूर्ण नाव, बँक खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक व्यवस्थित टाका अचूक. त्यानंतर बँकेचा जो IFSC कोड असतो ना, तो आपल्या बँकेच्या पासबुकावर असतो. तो व्यवस्थित बघून टाकायचा आणि आपला आधार क्रमांक जो बँकेच्या खात्याला जोडला आहे का नाही हे पण सांगायचं आहे. होय असेल तर हो करा, नाही तर नाही असं करा. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आधार कार्ड याची जी मागून पुढून असते, PDF बनवून ठेवा आणि ती आधार कार्ड या डॉक्युमेंटमध्ये अपलोड करायची आहे. आणि त्याच्यानंतर अधिवास आणि जन्म प्रमाणपत्र आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यांच्याकडे TC आहे किंवा निर्गमोतारा आहे. निर्गमोतारा सॉरी याला जमणार नाही, पण TC आणि जन्मदाखला हा याच्यामध्ये चालणार आहे. तर तो टाकून द्या. रहिवासी असेल, आदिवासी प्रमाणपत्र असेल तेही चालेल. उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये तुमचं जर केशरी किंवा पिवळं कार्ड असेल ते पण चालेल किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र पण चालेल. आणि अर्जदाराचे जे हमीपत्र आहे ते तुम्ही ज्यावेळेस लॉग इन केलेलं आहे या नारी शक्ती दूत ॲपमध्ये, त्यावेळेस तुम्हाला हमीपत्र म्हणून एक खाली डाउनलोड करण्यासाठी प्रमाणपत्र दिलेलं आहे. तिथून डाउनलोड करा किंवा
माझ्या यूट्यूब चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये मी हे हमीपत्र ठेवलेलं आहे. ते तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. नंतर बँक पासबुक हे तुम्ही अपलोड करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल, पण करून टाका अपलोड. तर मित्रांनो, एवढं केल्याच्यानंतर तुमचा अर्ज हा सबमिट होऊन जाईल. सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला एक पावती दिसेल, ती जपून ठेवायची आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.